सर्वप्रथम भारतातलीच नव्हे तर जगातली तमाम ब्राह्मणशाही गदागदा हलवून उखळून टाकण्याचा ईश्वरप्रणक सर्व बांधवांना विनंती, कृपया आपण खाली बसावं. हे सोडलेले प्यादे असतील कदाचित. तथागत महात्मा गौतम बुद्ध, तमाम भटी कर्मकांड ना करणाऱ्या पुण्याच्या निर्मात्या राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ, बरे झालो देवा कुणबी झालो सांगणारे तथा तुकाराम महाराज, ब्राह्मण म्हणून कोण मुलाइजा करतो एवढं म्हणणारेच नव्हे तर कृष्ण्या कुलकर्णी उभा कापणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, या पुण्यात राहून ब्राह्मणी यंत्रणेच्या उरावर बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा पावडा लिहिणारे तुमच्या आमचं दैवत कुळवाडी भूषण म्हणून सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले, या देशातल्या तमाम ब्राह्मणशाहीला खडसावून सांगणारे, या देशातल्या बहुजनांचे जेवढे महामानव आहेत त्यांच्यावर गुरु लादण्याचा तुम्ही प्रयत्न करता, एवढं सांगणारेच नव्हे तर खरं चरित्र लिहिण्याचा प्रयत्न करणारे, असा आग्रह करणारे राजश्री शाहू महाराज, महामानवांचे खरे विचार सर्व समाजापर्यंत नेऊन सामान्याला त्याच्यानुसार आचरण करायला लावणारे आणि ब्राह्मणशाहीला हवाला देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जगातल्या तमाम महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आज इथं भारत मुक्ती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने जो संघर्ष मेळावा आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचे उद्घाटक सैन्यात राहून देशाबाहेरच्या अतिरेकांचा बंदोबस्त करणारे आणि आता शिवराज्याच्या माध्यमातून या भारतातल्या भटशाहीचा बंदोबस्त करण्यासाठी मैदानात उतरलेले माजी खासदार आमदार आदरणीय ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब, तमाम मूल्यवासियांना एकत्र करून तुमची आमची डोकी जागेवर आणण्याचा प्रयत्न करणारे, खरा इतिहास सांगणारे आणि त्यानुसार आचरण करायला लावणारे बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामनजी मेश्राम. मला सांगा वाटतं की इतिहासामध्ये कुठतरी वाचलं की या शत्रू सैन्याला धनाजी आणि संताजीचे घोड्यांना त्यांचे फोटो पाण्यात दिसायचे, चित्र दिसायचे, धनाजी संताजी दिसायचे आणि शत्रूचे घोडे पाणी पित नव्हते असं सांगितलं गेलं. पण आजचं वास्तव सांगायचं झालं तर या देशातले तमाम ब्राह्मण पाणी पिताना, दारू पिताना, उठता बसता जर त्यांना कोण दिसत असतील तर फक्त वामन मेश्राम आणि पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब एवढा दरारा निर्माण केलेला आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादाजी गायकवाड, श्रीमंतजी कोकाटे, मनोजजी आखरे, विजी जाधव सर, प्रदीपजी ढोबळे, देवन साहेब, सर्व विचारपीठातील मान्यवर आणि स्वतःचे पैसे खर्चून भाकरी खाऊन उपस्थित राहिलेल्या माझ्या बांधवांनो, माता भगिनींनो, खरं तर दुर्दैव मला वाटतं की या अशा कार्यक्रमासाठी किंवा अशा एका कामासाठी आपल्याला संघर्ष मेळावा आयोजित करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज जगाचं दैवत आणि त्यांचीच बदनामी महाराष्ट्रात होते आणि बदनामी झाल्यानंतर कितीतरी वर्ष संघर्ष केल्यानंतर पुन्हा आपल्याला संघर्ष मेळावा आयोजित करावा लागतो. याचं एकमेव कारण आहे, आमचा समाज अजून जागृत नाही आहे, आमच्या समाजापर्यंत अजून विचार गेलेला नाही आहे आणि त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या देशातल्या ब्राह्मणांनी दोन डाव टाकले. नंबर एक, छत्रपती शिवाजी महाराज हे महामानव कोणालाही आपल्याला वाटणार नाहीत याचा बंदोबस्त केला की हे महामानव आपले वाटूच नाहीत. आणि दुसरं, ज्यांना शिवाजी महाराज आपले वाटतात त्यांना शिवाजी महाराज कळूच नाहीत याचे दोन्ही बंदोबस्त करून टाकले. उदाहरण देतो या वर्षीचं. शिवाजी महाराजाला देव करण्याचे अनेक प्रयत्न झाले. यावर्षी औरंगाबादला काय व्हावं, यावर्षी औरंगाबादला गणपतीची मूर्ती विकायला आली. कसली मूर्ती? शरीर शिवाजी महाराजाचं आणि डोकं गणपतीचं. बघा खेळ. बरं, गणपती शिवाजी महाराज एका जागेवर, हे कॉकटेलनं उतरलेले रात्रीचे, ह्यांना दोन एका जागेवर दिसायला लागले, वाजत गाजत घेऊन गेले. अरे आम्ही तक्रारी केल्या, नाही नाही म्हणजे आता बसविला गणपती शरीर शिवाजी महाराजाचं, पण गणपतीचं. अरे त्यांना आव्हान केलं, अरे गणपती 10 दिवसानंतर बुडवावा लागतो, शिवाजी महाराजाला बुडविता काय? म्हणजे आमच्याच लोकांच्या हातून 10 दिवसानंतर शिवाजी महाराजांना बुडविण्याचं षडयंत्र यावर्षी ब्राह्मणी यंत्रणेनं केलं. त्याचं कारण आमचे अजून मराठा बहुजनाचे मूल्यवासियांचे तरुण अजून जागृत नाही आहेत. ज्या दिवशी आमचे तरुण जागृत होतील, शिवाजी महाराजांना नाही या देशातल्या ब्राह्मणशाहीला पाणी खडी देशाला राहणार नाहीत याची गॅरंटी या विचारपीठाला देतो. म्हणून बांधवांना विनंती करणार आहे, गावागावात जा, मेश्राम साहेब सांगतात तसं तोंडाची आकाशवाणी करा. कारण आपल्याला आता हे समाज जागृत करायचा लागणार आहे. कारण इतिहास आम्ही लिहिला नाही,
लिहिणारे वेगळे, घडविणारे वेगळे. लिहिणाऱ्या लोकांनी आपले झिरो लोक हिरो केले आणि आमच्या हिरोला झिरो करायचं एक कलमी कार्यक्रम. लिहिणारे काय गद्दारी करू शकतात एक सुंदर उदाहरण देतो मी. गृहीत धरा, एक लग्न झालेलं जोडपं, नवरा पुढे गाडी चालित आणि त्याचीच बायको मागे बसली त्याच्या खांद्यावर हात ठेवून. पोरगा गाडी चालितोय, मागे त्याची बायको बसली. कुणी बघावं? त्या पोराच्या आईनं बघितलं आणि काय म्हणावं, आता माय 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 काय लाजा सोडल्यात, कालच लग्न झाले, आज फिरायला निघाले, आम्ही 4 लेकरं होऊस तर बोलत नव्हतो. अरे ह्यानं लाज सोडली, हिला भटक भावले तर लाज वाटायला पाहिजे. मित्रांनो, बांधवांनो, माता भगिनींनो, 8 दिवस गेले. 8 दिवसानं गाडीची कंपनी, मोटरसायकलची तीच कंपनी, फक्त जोडपं बदललं. पुढं जावया बसला आणि मागं पोरगी बसली. समोरून जोडपं यायला लागलं. त्याच बाईनं बघितलं, काय म्हणावं, आता माय माय काय लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे, काय सुंदर दिसायला आहे. म्हणजे पहिले लाजा सोडल्या, दुसरं लक्ष्मी नारायणाचा जोडा. म्हणजे आमच्या शिवाजी महाराजांच्या, आमच्या महामानवाचं काही नाही झालं, फुलेशाह बाबासाहेबाचं, या दृष्टिकोनातून यांनी पाहिलेलं आहे. आजपर्यंत आम्ही इतिहास घडीत होतो, लिहित नव्हतो, आता आम्ही इतिहास लिहायला सुरुवात केली आहे. हे पुस्तक प्रकाशन झाले, त्याचं जोरदार टाळ्यावर अभिनंदन करा. आणि मित्रांनो, पेन हातात घ्या, लिहायला सुरुवात करा. हे खोटे इतिहासकार शोधा आणि जिथं दिसल तिथं ठोकून काढा. हे सांगण्यासाठी हा संघर्ष मिळाला. नियम काय? नियम माहिती सर्वांना, की एक खोटी गोष्ट वारंवार सांगितली खरी होते. अरे चांगल्या माणसाला जर एका दिवसात 4-5 माणसं 4-5 जागेवर वेगळ्या ठिकाणावर म्हणले, असं का वागायला, काय बिघडल्यानं का वागायला? त्याला वाटतं खरंच याला झालो काय, स्वतःच यारवाड्यात ॲडमिट.